तर नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. सर, पण आता स्कोप विषयी बोलत होतो, भविष्याविषयी बोलत होतो, की ब्रांचेस कोणकोणते आहेत. त्याचाच पुढचा प्रश्न असं वाटतं मला, की गेल्या काही वर्षामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन संधी आल्या. जसं ट्रेडिशनल काही होतं की बस सिव्हिल कम्प्युटर वगैरे आपण मेकॅनिकल ट्रेडिशनल ब्रांचेस होतात. आता काही नवीन ब्रांचेस सुद्धा ऍड झाल्यात, जसं की AI आहे, त्याच्यानंतर डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी सारखे काही ब्रांचेस आहेत. तर या क्षेत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंग बद्दल पुन्हा आकर्षण काही वाढताना दिसतंय का? दुसरं, इंजिनिअरिंगच्या सध्याचा डिमांड आणि भविष्यातील स्कोप बद्दल आपल्याला काय वाटतं? खरं सांगू का? मला आयुष्यात एकच गोष्ट कळाली, हं, की या जगामध्ये जे काही घडतं ना, ते सगळं इंजिनिअरिंगच आहे. दुसरं काही घडतच नाही. बरोबर. परमेश्वराने जगाची निर्मिती केली, हेच इंजिनिअरिंगमधलं मोठं एक हेच आहे, चमत्कारच आहे. तो बनवतोच आहे. बनवतो म्हणजे काय? घडवतोय. माणसाला घडवलं इंजिनिअरिंगच आहे हो. वंडरफुल इंजिनिअरिंगच आहे. माणसाचं सगळं शरीरच इंजिनिअरिंग आहे. म्हणजे हार्ट म्हणजे जो पंप आहे किंवा फुफ्फुस म्हणजे हे काही जे प्रोसेस आहे, सगळं इंजिनिअरिंगच आहे. वंडरफुल इंजिनिअरिंग शरीरामध्ये चालतं आणि ते इंजिनिअरिंगच तुम्हाला जिवंत ठेवतं. आणि वंडरफुलच आहे. सगळं जग जे आहे, जगामध्ये दुसरं काहीच घडत नाही. खरं सांगू का? ते दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनला मला नाव नाही ठेवायचं. हं, हं, हं. पण सगळीच प्रोफेशन चांगली आहे. चांगले आहे. पण ही बरोबर. सगळ्या प्रोफेशनचा बेस जर कुठला काढला ना तुम्ही, तर तो इंजिनिअरिंगच निघणार. डॉक्टर, सीटी स्कॅन, MRI, स्टेथोस्कोप, हे जे पण सगळ्या इक्विपमेंट आहेत. व्हेंटिलेटर एक्झॅक्टली. याच्याशिवाय काय करू शकतो? त्याचं आपलं स्वतःचं ज्ञान आहे, पण त्याला या सगळ्या साहित्याची गरजच आहे. निर्माण करणारा कोण असणार आहे? हा इंजिनिअरच आहे. बरोबर. आणि म्हणून प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला दिसेल बघा, की इंजिनिअरिंगची खरी गरज आहे. म्हणजे मी तर कधी-कधी गमतीनं सांगतो, की आमच्या अंगामध्ये रक्त वाहतच नाही, आमच्या अंगामध्ये खरं इंजिनिअरिंगच वाहतं. ते इंजिनिअरिंगच व्हायला पाहिजे पूर्णपणे सगळं. तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार. आणि म्हणून दिसतंच आहे, की प्रचंड स्कोप असलेलं हे क्षेत्र आहे. कधी असं वाटतं, की ही ब्रांच वरती गेली, कधी ही ब्रांच खाली गेली, कधी ही ब्रांच चांगली डिमांडमध्ये आली, कधी ह्या ब्रांचला हे झालं. तर हे ठीक आहे, हे चालत राहतं. डिपेंडिंग ऑन हो, हो. जगाच्या ज्या काही गरजा आहेत, या सगळ्या गरजांमुळं हे होत राहणार आणि नवीन-नवीन ब्रांचेस येत राहणार, येत राहणार. कधी इंजिनिअरिंगच्या सुरुवातीला 4 ब्रांचेस, कोर ब्रांचेसनी सुरू झालेली इंजिनिअरिंग जे आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि केमिकल, या 4 ब्रांचेसपासून सुरू झालेलं इंजिनिअरिंग जे आहे, ते आज लांब कुठल्या कुठं पोहोचलं. मेकॅनिकलमध्येच इतक्या ब्रांचेस इतक्या निर्माण झाल्या. ब्रांचेस. कॉम्प्युटरमध्ये बघता-बघता लोकांना नुसतं कॉम्प्युटर नाही, मग AIDS आलं, मग AIML आलं, आणखीन काहीतरी आलं, कोणीतरी रोबोटिक्स जोडलं, कोणीतरी अरे, हे जोडत राहणार. हे नवीन-नवीन जशा-जशा माणसाला गरजा निर्माण होतील, जशा-जशा माणसाला लागतील, इंडस्ट्रीमध्ये लागतील किंवा जगामध्ये जगताना ज्या गोष्टी लागतील, त्याच्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे त्या ब्रांचेस निर्माण होणार आणि त्या ब्रांचेसचं अट्रॅक्शन असणारच आहे. त्याच्याबद्दल वाद नाही. पण माझ्या मनामध्ये एक कुतूहल नेहमी राहिलेलं आहे, की हे ब्रांच सिलेक्शन करतो म्हणजे नक्की काय करतो आपण? आणि म्हणून मला कधी-कधी असा प्रश्न पडतो, की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ब्रांच सिलेक्शन करायचं म्हणजे काय करायचं? तर मी नेहमी असं सांगतो, की इंजिनिअरिंगमधली कुठलीही ब्रांच हं, ही चांगलीच ब्रांच आहे. एक्झॅक्टली. त्याला काहीच हे नाही आहे आणि त्याच्यामुळे असं काहीच नाही आहे, की ह्या ब्रांचमध्ये केलं म्हणून त्या ब्रांचमध्ये जाता येत नाही, त्या ब्रांचमध्ये केलं म्हणून त्या ब्रांचमध्ये जाता येत नाही, असं काही नाही. समजा मी मेकॅनिकल इंजिनिअर असेल, तर असं जरुरी नाही, की मला कॉम्प्युटर येणार नाही. मला येईल ना. मला AIDS येणार नाही, मला AIचा वापर करता येणार नाही, असं जरुरी नाही, येईलच. जो कॉम्प्युटरमधला झालेला इंजिनिअर असेल, जरुरी नाही त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग येणार नाही. येईलच, येईलच. आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणे गरज आहे. कारण इंजिनिअरिंग काय आहे? लॉजिक आहे बाबा, की कुठलाही समस्या आहे, कुठलाही प्रॉब्लेम आहे, कुठलंही गणित आहे, ते कसं सोडवायचं याचं एक लॉजिक मांडायचं आहे आम्हाला. मग ते लॉजिक कुठल्याही ब्रांचमध्ये गेलात, तर ते लॉजिकच मांडायचं तुम्हाला. कॉम्प्युटरमध्ये गेलात तरी लॉजिकच मांडायचं आहे, मेकॅनिकलमध्ये गेलात तरी लॉजिकच आहे, सिव्हिलमध्ये गेलात तरी लॉजिकच आहे. आणि त्याच्यामुळं कुठलीही ब्रांच इंजिनिअरिंगची अशी म्हणजे ही फार चांगली ब्रांच नाही, ही ब्रांच चांगली आहे वगैरे असं काही नाही. ते स्कोपचा प्रश्न आहे तो. आणि म्हणून
कसं आहे बघा, तुम्ही गंमत बघा. आम्ही आज सांगतो ना, अभिमानाने सांगतो, की यूएसमध्ये जेवढ्या टॉप कंपन्याज आहेत, याच्यातले बऱ्याचशा कंपन्याचे सीईओ जे आहेत ते भारतीय आहेत. म्हणजे फॉर दॅट मॅटर Googleची जर उदाहरण घेतलं तर Googleचा सीईओ जो आहे तो आमचा सुंदर पिचाई आहे. बरोबर. तर मग बघा गंमत कुठल्या कुठे आहे बघा हां, की हा सॉफ्टवेअर कंपनीचा म्हणजे ही सीईओ. बेसिक ब्रांच मेटलर्जी. शिकला मेटलर्जीमध्ये हं. आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा हा सीईओ आहे. काही संबंध? नाही. मेटलर्जीमध्ये शिकून लॉजिक निर्माण झालं. त्या लॉजिकचा वापर करून आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ब्रांच हा फार मोठा अडसर ठरू नये. हां, तुम्हाला चॉईस असेल तर तुम्ही त्यातल्या त्यात निवडायला काहीच हरकत नाही. बरोबर. पण समजा ते नाही मिळालं म्हणून माझं सगळं संपलंच का? संपलंच का? म्हणजे मला कॉम्प्युटर नाही मिळाला, आता मला इंजिनिअरिंगमध्ये काही स्कोपच नाही. अरे नो, नथिंग डुइंग. सिव्हिल इंजिनिअरिंग कर. पुन्हा पीजीमध्ये जा आणि पीजीमध्ये तुला दिसेल की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एआयचा वापर करून, कॉम्प्युटरचा वापर करून पीजीमध्ये खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. पीएचडीमध्ये खूप संधी निर्माण होतात. वंडरफुल फिनॉमिनॉन इज देअर. 21 मजली त्याच्यावरच्या जे बिल्डिंग्स आहेत त्या डिझाइन करायला कोण आता मॅन्युअल करतं? सगळं सॉफ्टवेअरचा वापर सॉफ्टवेअरचा करूनच त्या वापर डिझाइन करतात. हो, होतात. हो. मग सॉफ्टवेअर डिझाइन करणाऱ्या कोण असेल? एक सिव्हिल इंजिनिअर, एक कॉम्प्युटर इंजिनिअर मिळून मिळून. सॉफ्टवेअर डिझाइन करणार. वंडरफुल फिनॉमिनॉन नो. हां. सो ऑल दीज इंजिनिअरिंग ब्रांचेस, सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. अशी कुठलीच एक इंडिव्हिज्युअल ब्रांच अशी असू शकत नाही. या सगळ्या कॉम्प्लिमेंटरीज आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअर जरी झाला तो, तरी त्याला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मेकॅनिकलचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, सिव्हिलचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. घरामध्ये त्याला सीसीटीव्ही बसवायचा तर तो सिव्हिल इंजिनिअरिंगचाच हे करावं लागेल ना. हो. त्याच्यामुळं कुठलीच ब्रांच अशी इंडिपेंडंट नाही आहे. हे सगळ्या ब्रांचेस एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. दे आर सपोर्टिव्ह टू इच अदर. आणि त्याच्यामुळं ही नाही मिळाली म्हणून मला इंजिनियर नाही व्हायचं नाही. अरे, ही मिळाली तरी मी इंजिनियर होईल आणि त्याच्यामध्ये आणखीन चांगलं स्पेशलायझेशन करून माझं चांगलं करिअर बनवेल. त्याच्यामुळं जर चॉईस तुम्हाला असेल, तर मग चांगली ब्रांच निवडायचा. तुम्हाला जी वाटते ती ब्रांच चांगली आहे. जग सांगतं जग तिकडं आहे म्हणून मेंढरासारखं एकाच्या मागचं नका पडू. एक हं, मेंढरू हं, खड्ड्यात हं. पडलं म्हणून त्याच्यावर 100 पडणं हा गरजेचं नाही. माझा आतला आवाज काय सांगतो? व्हॉट इज माय इनर व्हॉइस सेइंग टू मी? माझा आतला आवाज जर मला सांगत असेल, की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त रस आहे. मला त्या सर्किटमध्ये जास्त रस आहे. मूव्ह टू दॅट. कॉम्प्युटर येईलच बरोबर. मला जर रस केमिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल, तर तिकडं चला. सिव्हिलमध्ये असेल, मेकॅनिकलमध्ये असेल, अरे फॉर दॅट मॅटर पेट्रोकेमिकलमध्ये असेल, मेटलर्जीमध्ये असेल, डझंट मॅटर, डझंट मॅटर. कुठलाच इंजिनिअरिंगमध्ये कुठलाच बार नाही. सिलेक्ट अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड यू कॅन. तुमच्यावरती अवलंबून आहे. त्या ब्रांचवरती तुमचं करिअर अवलंबून नाही आहे. तुम्ही ब्रांचमध्ये शिकून तुम्ही काय करणार याच्यावरती तुमचं करिअर ठरणार आहे. ब्रांच मिळाली म्हणजे करिअर ठरतं असं नाही. सगळ्यात चांगली ब्रांच घेणारे सुद्धा आयुष्यामध्ये फेल होऊ शकतात. आणि ज्यांनी एखादी असं त्या काळात वाटत होतं की ही ब्रांच खूप खालची आहे, ते सिलेक्ट करणारी ब्रांचवाला सुद्धा टॉपला जाऊ शकतो आयुष्यामध्ये. इट हं. डिपेंड्स ऑन यू. येऊ. तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही काय करणार, तुम्ही कसं करणार आणि तुम्ही आयुष्यामध्ये याचा वापर करून कसं तुम्ही पुढं सरकणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. ब्रांचवरती फारसं डिपेंडंट नाही. कारण हे सगळं इंजिनिअरिंग जे आहे ना, ते म्हणजे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. हे असं म्हणतात, की सायन्स आणि इंजिनिअरिंग मधला फरक काय आहे? तर असं म्हणतात, की आइन्स्टाईननीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो, की सायन्स जे आहे, ते तुम्हाला जगामध्ये काय आहे ते दाखवतं आणि बरं. इंजिनिअर ते जे आहे, त्याच्यापासून नवीन काही बनवून बनवू शकतो. जगाचं आयुष्य सोपं करण्याचा प्रयत्न करतो. सायन्स तुम्हाला आहे व्हेरी तेच ट्रू. दाखवेल. बॉयल्स लॉ तुम्हाला प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉयलनी सांगितलं नसतं तरी तेच घडणार होतं. बॉईल जे आहे तेच दाखवतो. त्याच लॉचा उपयोग करून आम्ही आयुष्यामध्ये नवीन काहीतरी बनवतो, घरातलं गॅस सिलेंडर बनवतो आणि आमचं आयुष्य सुखकर करतो. दॅट इज इंजिनिअरिंग. आणि म्हणून इंजिनिअरिंगचं कुठलंच क्षेत्र तुम्ही अस्पृश्य समजू नका. कुठलंच क्षेत्र खालच्या लेव्हलचं आहे, वरच्या लेव्हलचं आहे हे समजू नका. मनात पक्क ठरवा, की मिळालीच जी ब्रांच आत्ता सध्या तुम्हाला वाटते ती चांगली आहे, त्याच्यामध्ये मिळालं आनंद आहे. पण नाही मिळालं तर दुसरी, तिसरी, चौथी, 5वी ज्या प्रेफरन्सला मिळेल त्या प्रेफरन्समध्ये घुसा. पहिल्यांदा इंजिनिअर तर बना
आणि मग आयुष्यामध्ये जे करायचंय त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करा. सक्सेस 100% तुमचा दरवाजा ठोठावणार. तुम्ही त्याला आतमध्ये घ्या आणि आयुष्यात यशस्वी व्हा. म्हणून ब्रांच हा एक टेम्पररी फिनॉमिनॉन आहे. बरं. 4 वर्षानंतर तुम्हालाच कळेल, "अरे हो, म्हणजे मी हा इंजिनिअर झालो तरी मला ते लागतं, ते लागतं, ते लागतं, हे लागतं, ते लागतं. मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे, पण विदाऊट कॉम्प्युटर मी जगूच शकत नाही राजे आज. अगदी बरोबर. पॉसिबलच नाही मला जगणं. कॉम्प्युटर इंजिनिअर विदाऊट मेकॅनिकल इंजिनिअरिंग जगूच शकत नाही, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच त्याला सॉफ्टवेअर बनायचं आहे. हं. करणार काय तो? आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी आहे, काळजी करू नका. मिळाली, आनंद आहे तुम्हाला जी पाहिजे ती. इंजिनिअरिंगचा स्कोप प्रचंड चांगलाच आहे. थोडा काळ प्लस मायनस होत राहतं. 2 वर्ष मेकॅनिकल कधीतरी खाली जातं, पुन्हा मेकॅनिकल उंच येतं, पुन्हा वाढतं. कधीतरी सिव्हिल उतरतं, पुन्हा वाढतं. कधीतरी कॉम्प्युटर टाकलं जातं, कधी खाली येतं. हे सगळ्या सायकल्स आहेत. सायकलचं. डिपेंडिंग ऑन नीड आहे. नीड असेसमेंट आहे. डिमांड सप्लाय कंडिशन्स प्रमाणे हे सगळं चालत राहील जगाचं. बरोबर. पण जर तुम्ही चांगलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, तर तुम्हाला कुठलीही ब्रांच कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्या करिअरमध्ये अडसर ठरू शकत नाही. एक नॉलेज जर आपल्याकडे असलं तरच बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो आणि त्याचं स्किलमध्ये नंतर कसं कन्व्हर्जन करणं हे पण गरजेचं आहे. तर नॉलेज आणि स्किल ह्या दोन गोष्टींबद्दल तुम्ही कसं डिफरन्शिएट करू शकाल किंवा ह्या एकमेकांना कशा रिलेट करतात की नाही करत याच्याविषयी काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का? या म्हणजे आम्ही जे शिकतो, ते खरोखर आमच्या उपयोगी पडलं पाहिजे. शिक्षणाचा जर उपयोग झाला, तर त्या शिक्षणाला अर्थ आहे. आणि म्हणून मला जे कळतं ना, त्याच्यामध्ये हे दोन्ही कॉम्पोनंट तेवढेच इक्वली इम्पॉर्टंट आहेत आयुष्यामध्ये. ज्ञानही असलं पाहिजे आणि कौशल्य असलं पाहिजे. या दोन्हीमध्ये फरक काय आहे? हं. जे मला माहिती आहे, ते ज्ञान आहे आणि जे मी करतो, ते कौशल्य आहे. व्हॉट आय बरोबर. नो इज नॉलेज, व्हॉट आय डू इज स्किल. फॉर एक्झाम्पल, आमच्यापैकी बऱ्याच लोकांना फोर व्हीलर कशी चालते माहिती आहे किंवा त्या गाडीमध्ये ब्रेक आहे, क्लच आहे, ॲक्सिलेटर आहे. क्लचवरती पाय दिला आणि गिअर चेंज करायचा आणि मग त्याच्यानंतर ॲक्सिलेटरवरती पाय दिला की गाडी पुढे सरकते, काही अडवं आलं तर ब्रेक दाबून गाडी थांबवायची माहिती आहे. बरोबर. थोडी बहुत माहिती आहे, थोडं बहुत ज्ञान आहे. पण गाडी चालवता येत नाही, कारण स्किल नाही आहे. स्किल नाही. गाडी चालवता येत, गाडी कशी चालते हे माहीत असणं ज्ञान आहे. पण गाडी चालवायला येणं हे स्किल आहे. स्किल आहे. आणि जर एक्झॅक्टली. जगामध्ये मला गोष्ट साध्य करायची असेल, जर मला काही पाहिजे असेल, तर स्किलशिवाय पर्याय नाही. हो. स्किल पाहिजेच हो. पाहिजे. जेवण केल्याने पोट भरतं हे माहीत असून उपयोग नाही. पोट भरण्यासाठी जेवलंच पाहिजे. आणि म्हणून जेवण केल्याने पोट भरतं हे नॉलेज आहे. ॲक्चुअल जेवण करणं स्किल आहे. हे दोन्हीचं आता मुद्दा काय आहे? मग जर सगळं जगच स्किलचं आहे, तर मग या ज्ञानाचं करायचं काय? एक छोटीशी गोष्ट घेऊयात आपण, एक छोटी. आणि मग तुम्हाला कळेल की ज्ञानाचं सिग्निफिकन्स काय आहे. बरं. एक अरब आहे. आणि त्या अरबाकडे एक मोठं जहाज आहे. आणि त्या जहाजावरती तो तेलाचे टँकर इकडं-तिकडं करतो. रोजचं असं आपण 2 मिनिटं गृहीत धरूया. ती गोष्ट काल्पनिक आहे तशी. हं, हं, हं. तर रोजचा त्याचा व्यवहार आणि त्याच्यामध्ये राहणारा प्रॉफिट काय असेल, तो समजा एक साधारण असा आकडा धरूयात काहीतरी, की बाबा ₹1,00,000 रोज प्रॉफिट मिळतं त्याला. बरोबर. लाख, ₹2,00,000, ₹5,00,000 रोज प्रॉफिट मिळतं असं समजूयात आपण. त्याला ₹5,00,000 रोज प्रॉफिट मिळतं. तर हा अरब जो आहे, तो तेलाचा व्यवहार करतो त्या टँकरवरतून, जहाजावरतून. आता आपल्याला माहिती आहे ना, होर्मुझमध्ये सगळे जहाज अडवले. तसेच एक टँकर बरोबर. बरोबर. त्याच्याकडे एक जहाज आहे. एक दिवशी त्यांनी जहाज असं बंदरातून बाहेर निघालं आणि ते थोडं पुढे गेलं आणि बंद पडलं. आणि बंद पडल्यानंतर तो जो नाविक होता, कॅप्टन होता, त्यांनी जहाज परत बंदरात आणलं, पार्क केलं आणि त्यांनी मालकाला सांगितलं, की हे प्रॉब्लेम झाला, तर जहाज बंद आहे. त्यांनी मेकॅनिकला बोलावलं. तो मेकॅनिक जो आहे त्यांनी सांगितलं, इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्हाला सगळ्याला माहिती आहे, की इंजिन जे आहे ते जहाजाच्या तळघरामध्ये असतं. हं, हं. मग ते तळघरातून जहाज इंजिन वरती काढायचं. मग त्याने एक क्रेन आणली. ती क्रेन लावली. क्रेननी ते इंजिन काढलं वरती. वरच्या डेकवरती ते इंजिन आणलं आणि ते मेकॅनिकने इंजिन खोललं आणि त्याने सांगितलं, "हो, खूप प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये." ते म्हणे, "काय-काय करावं लागेल?" त्यांनी सांगितलं, काय, हे बदलावं लागेल, ते बदलावं लागेल, क्रँकशाफ्ट बदलावं लागेल, सिलेंडर ब्लॉक, हे. बरं. अरे, किती खर्च येईल ते सांग रे म्हणे. तो हं. म्हणाला, ₹40,00,000. साधारणतः ₹40,00,000 खर्च येईल आणि किती दिवस लागतील? ते म्हणाले, 4 दिवस. त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू झालं. ऑलरेडी 1 दिवस गेलाय 5,00,000 आणि पुढे 4 दिवस म्हणजे 20,00,000, 25,00,000 तर गेलेच गेलेच. प्रॉफिटचे. हं. प्लस 40,00,000 खर्च यायचा आहे. तो पण आहे, श्रीमंत आहे, काही अडचण नाही. 4 दिवस त्यांनी मेकॅनिकने इंजिन दुरुस्त केलं सगळं. एक इंजिन चालू करून ट्रायल घेतली. इंजिन खूप छान स्मूथ रनिंग झालं त्याचं एकदम. बरं.
ट्रायल झाली. आता इंजिन परत फिट करायचं ना. परत तळघरात ढकलायचं, परत क्रेन आली आणि इंजिन तळघरात सोडायला सुरुवात झाली. इंजिन थोडं खाली गेलं आणि त्या इंजिन काय माहीत नाही कशामुळे हललं व्हायब्रेशनमुळं ते इंजिन झालं तिरपण झालं जाम. बरं. खाली ये जाईना आणि वरती येईना. तो मेकॅनिक 6 तास त्यांनी तो आबदला. खूप खूप कष्ट केले त्यांनी. खूप मेहनत केली. पण इंजिन काय वरतीही जाईना आणि खाली येईना. जसं-जसं प्रयत्न करायचा आणखीन जाम व्हायला लागले. बरं. शेवटी संध्याकाळी त्यांनी सांगितलं, की "बाबा माझा घास नाही हा. मी काही करू शकत नाही" म्हणे. "बरं ते म्हणे आधीच सांगायचं ना" म्हणे. हं. ते म्हणे, "आता मी प्रयत्न करून बघितलं पण मी काय त्यातला एक्सपर्ट नाही म्हणे जाम काढण्याचा. तुम्ही दुसरा माणूस बघा." म्हणजे अरबाच्या डोक्यात आलं, की आता काय करावं? रात्री त्याने विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं, की पलीकडं जे कतार आहे, त्या कतारमध्ये एक असतो मेकॅनिक आहे. तो 60-65 वर्षाचा मेकॅनिक आहे. त्याला त्यांनी फोन केला आणि विचारलं, की "येतो का? माझा असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे जाम." ते म्हणले, "येतो ना." तो जो मेकॅनिक आहे, तो एक गाडी घेऊन, टूलकिट सगळे घेऊन तो आला आणि त्यांनी असे सगळं टूलकिट टाकले. खूप स्पॅनर, खूप मोठे स्क्रूड्रायव्हर, बेअरिंग पुलर वगैरे असे बरेच ड्रिलिंग मशीन छोटे असे सगळे टूल्स टाकले. 150, 200, 200-250 टूल्स होते ते. लोकांनी ढिगारा बघितला टूलचा आणि अनुभव बघितला, केस पांढरे बघितले. लोकांना वाटलं आता करेल बाबा. हा जो मेकॅनिक आहे त्या इंजिनच्या आसपास गेला आणि कमीत कमी 4 तास इंजिन पूर्ण खालून वरतून सगळीकडे त्यांनी पूर्णपणे इंजिनचं निरीक्षण केलं. ऑब्झर्वेशन पाहिलं नाही त्यांनी, ऑब्झर्वेशन केलं पूर्ण. फोकस्ड ऑब्झर्वेशन आणि त्याच्या लक्षात प्रॉब्लेम आला आणि 4 तासानंतर तो इकडं आला. टूल जिथं ठेवले होते तिकडं निघाला तो. आता लोकांना वाटलं एक टूल घेईल काम करेल, दुसरं घेईल काम करेल, तिसरं घेईल काम करेल. त्यांनी ते सगळे टूल बाजूला केले. एक हातोडा घेतला बरं. आणि इंजिनवर चढला आणि एका पॉइंटवरती उभारला बरोबर आणि त्या पॉइंटवरती त्याने एक खनकन हातोड्याचा टोला मारला. सनकन जाम सुटला आणि सरळ इंजिन खाली. इंजिन खाली गेलं. बोटवरती जल्लोष झाला. संध्याकाळी पार्टी झाली त्यांची सगळ्यांची. दुसऱ्या दिवशी मेकॅनिक आपल्या कतारला निघून गेला. तिसऱ्या दिवशी त्यांनी तिकडून एक मेल केला आणि त्या मेलमध्ये त्यांनी लिहिलं, की इंजिनचं जॅम काढलेलं आहे. त्याचं बिल जे आहे त्यांनी ₹1,00,000 टाकलं. 1,00,000 बघितल्याबरोबर हा जो अरब आहे, "तर क्या किया बोले उसने?" एक फक्त एक हातोडा मारला हातोडा आणि त्याचे मारला आणि खाली ₹1,00,000 गेला. ₹1,00,000 हं. काही सांगतो म्हणे. पण आता बोलता येत नाही ना काही. हं. कारण अडचणीत काम करून गेलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे यांनी त्याला मेल लिहिला, की तुम्ही माझं काम करून गेलात त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचं बिलही मिळालं मला. पण मला अजून नक्की कळालं नाही, की तुम्ही काय-काय केलं. तर तुम्ही केलेल्या सगळ्या कामाची तपशीलवार मला किंमत लिहून पाठवा. बरं. मग मी बिल देतो. मेकॅनिकच्या लक्षात आलं, की हे जरा ₹1,00,000 ची मिरची लागली बुवा. हं, 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 हं. आणि म्हणून त्यांनी परत त्याला एक मेल लिहिला, की तुम्ही जे मेल दिला त्याचं मी उत्तर देतो आहे आणि मी केलेल्या कामाचं तपशील तुम्हाला देतो आहे. आणि त्यांनी लिहिलं, अनुक्रमांक 1, इंजिनवरती हातोडा मारणे ₹2,000. काय लिहिलं? इंजिनवरती हातोडा मारणे ₹2,000. 2,000. आणि दुसरं वाक्य जे लिहिलं त्यांनी, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि दुसरं वाक्य लिहिलं त्यांनी, इंजिनवरती कुठं हातोडा मारायचं हे ठरवणे ₹98,000. ओके. स्किलचे 2,000 स्किल. होते. ज्ञानाचे 98,000 आहे. बरोबर. ज्या दिवशी आम्ही हातोडा मारणारे बनू, त्या दिवशी आम्ही 2,000 मध्येच असू. पण 98,000 नॉलेज घेतलं आणि स्किलचा वापर केला. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर 1,00,000 मध्ये राहू. आणि एक्झॅक्टली. म्हणून ही ज्ञानाची खरी गंमत आहे आयुष्यामध्ये. याच्यासाठी आम्हाला इंजिनिअरिंग शिकायचं आहे. हातोडा तर मारायचाच आहे. हातोडा मारल्याशिवाय इंजिन खाली जाणार नाही. स्किल तर लागेलच लागेल. पण त्या स्किलला जर ज्ञानाचा सपोर्ट मिळाला, तर मग तुम्ही आयुष्यामध्ये 1,00,000 मध्ये राहाल, नाहीतर 2,000 मध्येच राहाल. व्हेरी ठरवायचं ट्रू. आम्हाला आहे. व्हेरी ट्रू. करायचं नक्की काय? जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल, तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.